प्रगते महानिधी कुठं जायची गरज नाही सुखे येतो पण अंजन घालणारा भेटावा लागतो. अंजन घालणारे सगळीकडे नाही. पहिला अंजनच नाही सगळीकडे उपलब्ध. नंतर अंजन घालणारे नाही तिथाला असले घालणारे ते तर आढळ पदाला घालणारे नाही. वरच्यावर सुरम्यासारखी घालणारे खूप मंडळी आढळ पदाला घालत. कृष्णांजनय बापाला तर काय जातं तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांतीचं पडळ फार वाईट आहे. अज्ञानाला कोणती भ्रांती होते, अज्ञानातल्या ज्ञानाला कोणती भ्रांती होते, ज्ञानातल्या अज्ञानाला कोणती भ्रांती होते आणि ज्ञानाला कोणती भ्रांती होते. बऱ्याचशा भ्रांतीचे प्रकार आहे. अज्ञानी जीवाला पहिली भ्रांती हा मी देह आहे एवढी भ्रांती आहे. हा देहच मी आहे असं म्हणतोय. त्याच्यामुळं काय झालं मी देव म्हणता ब्रह्मात्या कोटी पाठीमाग ब्रह्मात्याचं पाचक लागतं बापानो. हा देह मुळे आपला नाहीये. मग जीवाला सुखाची तर गरज आहे पण त्याच्यावर विलास मात्र जीव करायला तयार नाही. पहिल्या नंबरला देहाचा निराश होणं गरजेचं आहे. देहाच्या निराशी
निराश झाल्याशिवाय या ठिकाणाचा त्याला पत्ता सापडत नाही. पहिला देहाचा निराश व्हायला पाहिजे. तू हे व्यासपीठ सांभाळणं एवढं अवघड नाही. हे व्यासपीठ कशासाठी तयार केलं संतांनी? हे व्यासपीठ फक्त दंडित व्यासपीठ लक्षात. खरा परमार्थ जगायचा असतो, जगायचा. सांगायचा कितपत आणि जगायचा कितपत यालाही काही मर्यादा ठरलेली आहे शास्त्रात. म्हणून आपल्या शरीराची निर्मिती करीत असताना देवानं बोलायला एकच इंद्रिय दिले. लक्षात घ्या, बोलायला एक इंद्रिय. बोल हे कधी बोललं पाहिजे? 4 इंची साक्षी असली तर बोललो पाहिजे. नाही 2 कान आणि 2 डोळे. डोळे देखील साक्षी पाहिजेत आणि कान देखील साक्षी पाहिजेत. तेव्हा ह्या जिभेनं कितपत बोललं पाहिजे? 4 इंद्रिय का नाही साक्षीला, आणि बोलायला एकच आहे. मग किती बोललं पाहिजे? 1/4. त्याच्यातलं एक 2 इंद्रिय जर गैरहजर असली, काही वेळेला डोळे देखील काम करू शकत नाही, ते ऐकावंच काम चालतं. पण ऐकणारी मंडळी सांगत असताना किती सांगायला पाहिजे? कारण 2 डोळ्यांनी पाहिलेलं नाही, आत्मसात केलेलं नाही. मग नुसतं ऐकल्यानंतर किती सांगायला पाहिजे? 1 अष्टमांश सांगायला पाहिजे, नाही 1 अष्टमांश. नुसतं ऐकलं तरी किती सांगतो? विचार केला का? नुसतं ऐकलं, दृष्टांत सांगितल्यावर कळत. रस्त्याने एक ग्रस्त चालला होता आणि चालता चालता त्याला, म्हणून साधना करत असताना जगासाठी साधना नाही, प्रथमतः आपण ती आचरणात आणायची. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, आदी संतांनी पहिलं नाम आचरणात आणलं, त्याचा अनुभव प्राप्त करून घेतला आणि मग अनुभवी आले अंगा आणि मग जगाला सांगायला आपण शोध
प्रमाण ऐकू आलं का तुम्हाला? मला काय ऐकू नाही आलं. काय सांगितलं? आपण सुखी व्हावे मग जगबोधिनी व्हावे. आता आलं काय? आपण सुखी झालो का? तुम्ही नाही, बोध करणारी जी व्यासपीठावरची मंडळी त्यांच्यासाठी प्रमाण आहे. विठाला आणि इथेच घोटाळा आहे. वक्तृत्व करणं ही एक कला आहे बाप्पा. ही कोणाला साध्य होईल सांगता येत नाही. करू शकतो कोणी, वक्तृत्व कोणी करू शकतो, पण परमार्थ जगणं मात्र ही कला नाही. त्या जगण्यासाठी त्याच्याजवळ ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी जर त्याला प्राप्त झालेल्या नसतील तर कितीही जगाला ज्ञान सांगितलं, रोज पार वेदांत वाचस्पती झाला तरी मेळ बसू शकत नाही. मेळ बसण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिल्या नंबरला वारकरी बनणारा जवळ निश्चयाची गरज आहे. एक नंबरला निश्चय असला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे, निश्चय तुमच्याकडे किती आहे हे सुखामध्ये कळलं जात नाही बापानो. निश्चय तुमचा किती दृढ आहे हे कळण्यासाठी संकट यावी लागतात, दुःख यावं लागतं. दुःखामध्ये निश्चयाची परीक्षा आहे. आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये असे वीर झाले निश्चयात्मक भूमिकेला गेलेले. पानिपतच्या युद्धामध्ये एक मराठा रक्ताच्या थारोळ्यात न्हाला होता. वरून छातीवर पाय घेणारी हातामध्ये तलवार काढली आणि त्यावेळेस विचारलं एकानं, लढ सकते का? आता तुम्ही लढणार का? त्यावेळेस त्या मराठ्यानं काय उत्तर दिलं आहे का माहिती? इतिहास जेंगे किंवा बचेंगे तो हम भी लढेंगे. आता याच्यातून बचलो तर आणखी लढल्याशिवाय राहणार नाही. मरणाच्या थारोळ्यात पडलेला तर निश्चय पहा. विठाला विठाला आम्ही फक्त बोलाबोली टोला टोली करतो, त्याने मेळ बसाना अजून परमार्थात. महात्मे मंडळी गेली गेली दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. दिगंबर विभूती होत्या त्या. साधू संत मायबाप जगात जग सुधरवण्यासाठी जगाच्या कल्याणासाठी अवतार झालेली मंडळी महात्मे. किती दुधाळ जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. संत होणं एवढं सोपं नाही बाप्पा. त्याच्यासाठी निश्चयाला गेलेला महात्मा असावा. वर्मते काय दृढ
तत्वाचा बोध करणारी मंडळी मिळावी लागतात आणि अद्वैत तत्वाचा बोध सगळीकडे उपलब्ध नाही आहे. आमच्या ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलं अद्वैत कुसरी त्याशी लोटांगणी अशी अंजन घालणारी मंडळी फार थोडी. श्वेत पीत ताम्र नीलप्रभा. कोणता अंजन घालणारी? चिन्मयांजन सुदले डोळा तेने अंजन गुणी. कोणती दृष्टी झाली? आहे का दृष्टी आपल्याला? ती सद्गुरूच्या कृपेनं ती दृष्टी प्राप्त होते. दैव दिव्य दृष्टी कोणाला दिली होती? कुरुक्षेत्रामध्ये संजयाला दिली दिव्य दृष्टी. मग ती अशी होते काय? सांगोपांगीन वडाला वानगी लावून याने असं केलं, त्याने तसं केलं, त्या महात्म्याने तसं केलं, संतांनी असं केलं, याने तसं केलं. त्यांची चरित्र सांगून आणि त्यांचे अनुभव सांगून दिव्य दृष्टी प्राप्त होते. परमार्थ आचरणात आणून दिव्य दृष्टी प्राप्त होते. लक्षात घ्या. जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत ही दृष्टी उत्पन्न होत नाही. संजयावर कृपा केली सद्गुरूनं आणि जाग्यावर बसून दिव्य दृष्टी दिली. आंधळ्याला देत होती, घेतली नाही. विठाला तो कुरुक्षेत्रात एकच आंधळा होता. पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं जगत आंधळ आहे. तुका म्हणे गज आंधळ विसरून गेले खऱ्या